तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील सर्व 42 लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर केलेत। 2019 प्रमाणे यंदाही ममता बॅनर्जी यांना पक्षाकडून क्रिकेटपटूंपासून अभिनेता अभिनेत्रींना निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी उतरवले। तृणमूल काँग्रेसने 12 महिलांना उमेदवारी जाहीर केली, ज्यात 4 अभिनेत्री आहेत, तर माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद आणि युसुफ पठाण यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे। तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारी यादीमधील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहां या दोघींचंही तिकीट कापण्यात आलं। मिमी चक्रवर्ती जाधवपूर तर नुसरत जहां बशीरहाट मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत। बशीरहाट लोकसभा मतदारसंघातच संदेशखाली परिसर येतो, तर संसदेतून निष्कासित करण्यात आलेल्या महुआ मोइत्रा यांना पुन्हा कृष्णानगरमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। आपण अधिकचे अपडेट जाणून घ्या तर सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, जर एक नजर टाकायची झाली तर अनेकांची तिकीटं कापलेली आहेत, तर पुन्हा अभिनेत्री आणि काही क्रिकेटपटूंना देखील ममता बॅनर्जी यांनी रणांगणात उतरवलंय या लोकसभेच्या। कसं पाहायचं याकडे? नक्कीच दीपक, टीएमसीचा आतापर्यंतची जी पद्धत आहे की टीएमसीच्या एकंदरीतच संपूर्ण रचनेमध्ये कायम वेगवेगळ्या प्रकारचे आणि विशेषतः अभिनेते अभिनेत्री आणि क्रिकेटर म्हणजे जे सेलिब्रिटी आहेत अशांना एक वेगळं कायम स्थान दिलं गेलेलं आहे। तर त्यानुसार आपल्याला हे दिसते। त्यात आणखीन लक्षात घेण्यासारखं म्हणजे डायमंड हार्बर या मतदारसंघातून अभिषेक बॅनर्जी यांनाही तिकीट देण्यात आलेलं आहे। त्यामुळे अशा प्रकारे एक म्हणजे वेगळा प्रयोग हा टीएमसी करते असं आपल्याला दिसतंय। आणि दुसरी गोष्ट, क्रिकेटर आणि सेलिब्रिटी असणं हे टीएमसीच्या याद्यांचं आतापर्यंतचं कायमचं वैशिष्ट्य आहे। आता आणखीन एक मुद्दा इथे लक्षात घेण्यासारखा असा आहे की टीएमसीनी इंडिया आघाडीमध्ये पहिल्यांदा सहभाग घेतला होता, पण नंतर आम्ही स्वतंत्र लढणार असंही जाहीर केलं आणि त्यानुसार आता एकाच घोषणेमध्ये संपूर्ण 42च्या 42 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। तर या टीएमसीच्या या एकूण कृतीवर काँग्रेसकडून एक प्रकारे अप्रत्यक्षपणे टीका करण्यात आली आहे। जयराम रमेश यांनी म्हटलं होतं की आम्ही थांबलो होतो, आम्ही थांबायला तयार होतो, आम्ही चर्चा करायला तयार होतो, परंतु तसं काही झालेलं नाहीये, एवढंच जयराम रमेश यांनी म्हटलंय। त्यामुळे काँग्रेसने एक प्रकारे नाराजी आपली व्यक्त केली आहे की आम्हाला बंगालमध्ये सुद्धा इंडिया आघाडी। सोमेश, पण नुसरत जहां यांचं जे तिकीट कापण्यात आलेलं आहे त्या ज्या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात बशीरहाट, त्याच परिसरामध्ये संदेशखाली हा भाग येतो, त्यामुळे ते जे सगळं प्रकरण आहे त्या अनुषंगाने नुसरत जहां यांचं तिकीट कापलं असावं? नाही, शक्यता आहे, परंतु नुसरत जहां यांचं तिकीट कापण्यापूर्वी म्हणजे आतापर्यंत संदेशखाली या प्रकरणात बंगाल सरकार आणि टीएमसीची जी भूमिका राहिली आहे त्यातून असं म्हणता येणार नाही की संदेशखालीच्या कॉन्ट्रोव्हर्सीमुळेच हे केलं गेलंय का, परंतु हे नक्की आहे की संदेशखाली ज्या परिसरामध्ये आहे आणि ज्या मतदारसंघात आहे तिथल्या सिटिंग एमपीचं त्यांनी तिकीट कापून त्याऐवजी आजी इस्लाम यांना तिथून मतदार म्हणजे तिथून उमेदवारी दिली आहे। तर त्यामुळे आता कदाचित ही शक्यता असू शकते की संदेशखालीचं टोन डाऊन करण्यासाठी हे केलं गेलं असेल, पण त्यामागे आणखीनही काही कारणं असू शकतात। नुसरत जहां यांचं तिकीट कापायचं टीएमसीचं ठरलं होतं असं आपल्याला आधीपासून कळतंय। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।